नमस्कार मित्रांनो, मी चाणक्य पाटील तुमचं भ्रमंती या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत करतो। मित्रांनो, मागच्या व्हिडिओला जो तुमचा रिस्पॉन्स मिळाला, जो प्रतिसाद मिळाला, तो अतिशय आमच्यासाठी प्रेरणादायी ठरला। त्यामुळे आम्ही लगेचच तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे। मित्रांनो, मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बागलाण हा प्रांत कला, संस्कृती, गड किल्ले यांनी असा नटलेला आहे। तर आज आपण अशाच एका गडावर आलो आहोत, तो म्हणजे चौल्हेरचा किल्ला। हा किल्ला समुद्र सपाटीपासून 3700 फूट उंचीवर आहे आणि ह्या किल्ल्याची चढाई मध्यम स्वरूपाची आहे। आता आपण आलो आहोत वाडी चौल्हेर येथे। ह्या ठिकाणापासून किल्ल्यावर जाण्यासाठी आपल्याला 1.5 तास लागतो आणि हा बघा आपला चौल्हेर किल्ला। तर अण्णा, आम्हाला वाडी चौल्हेर बद्दल माहिती सांगा। वाडी चौल्हेरच्या किल्ल्याच्या पायथ्याला आदिवासी वस्ती, 100% आदिवासी। तर पूर्वी आम्ही लहान असताना असं ऐकलं आहे की इथं एक पंचधातूची तोफ होती। तर आपण वाडी चौल्हेर येथून एक वाटाडे घेतलेले आहेत, त्यांचं नाव आहे धनाबाबा आणि त्यांच्यासोबत आपण आता किल्ला बघण्यात जाणार आहोत। चला बाबा, चालेल का? तर मित्रांनो, आता आपण किल्ल्याच्या मध्यावर आलो आहोत। आतापर्यंतची जी आपली चढाई होती ती मध्यम स्वरूपाची होती, पण यापुढे जी आपली चढाई असणार आहे ती आपली कठीण स्वरूपाची असणार आहे। तर आपण आता त्याला सुरुवात करूया। बाबा, चला चला। आता किल्ला मी चढत 2 नंबरच्या दरवाजाजवळ आलो आहे। हा किल्ला पेशवे काळातही खूप महत्त्वाचा समजला जायचा। ह्या किल्ल्यावर गवळी, यादव, अभीर आणि चालुक्य यांचं राज्य होतं आणि हे दरवाजे यादवकालीन असून यांची जी रचना आहे ही पाथरवटाने अतिशय सुंदररित्या केलेली आहे।
आपण गडावर पोहोचलो आहोत आणि गडावर इथे आपल्याला चौरंगनाथ महाराजांची समाधी बघायला मिळते। या चौरंगनाथ महाराजांची एक ऐतिहासिक कथा आहे, तर ती कथा आपण बाबांच्या तोंडून ऐकू। तर बाबा, चौरंगनाथ महाराजांबद्दल ची जी कहाणी आहे ती आम्हाला सांगा। हे चौरंगनाथ महाराज છે ત્યાંના જન્મ तिळवणी भागवतीમાં होईल છે मशानेश्वर जवळ। तर त्यावर म्हणजे हा जो राजा होता, राजाला पोर सोर काय नव्हतं, मग तो राजा फक्त महादेवने भक्ती कराना। मग बराचसा दिवस मग त्याला महादेव प्रसंग होईल्यानंतर मग महादेव त्याला सांगला का तुले पोटी पुत्र होईल पण त्यानं लग्न होणार नाही बुवा। मग राजा असं त्याला काही राजा असत्या इकडचे तिकडचे धन दौलत लुटी आणाने ती साठवाने। मग राजा जाता जाता तिळवणी भागवत नदीमा गया मशानेश्वर जवळ त्याला 30 लागणे कुंड शे, त्या कुंडमा तो पाणी पिवायला गेला, त्याना हातमा तो बालक वना। मग तो बालक गिसन किल्लावर वना वापस वना बायपदी देना बायले सांना का आपले भगवंत पावना बुवा। मग त्यानं नाव ठेवताना आवडता नाव ठेवा कृष्ण म्हणून। अच्छा। आणि त्यांना नावावर किल्लाना नाव ठेक कृष्णगड। हाऊस तो चौरंगनाथ किल्ला हाऊस कृष्णगड। तर आपण चौरंगनाथांची ही दंतकथा बाबांच्या तोंडून ऐकली। खूप छान कथा होती ही। तर आपण आता किल्ल्याकडे जाणार आहोत बाबा, आता आपण किल्ल्याकडे जाऊया। चला जाऊ चला। तर आता आपण आलो आहोत मोती टाका येथे। या मोती टाक्याचं वैशिष्ट्य असं आहे की इथलं पाणी निर्जंतुक आहे, म्हणजे इथे कुठल्याही जंतूची वाढ होत नाही, म्हणजे पाणी 100% शुद्ध आहे। किल्ल्याचा दारूखाना येथे आहे। तोफेसाठी लागणारी जो दारू गोळा लागायचा तो ह्या ठिकाणी साठवला जायचा। तर मित्रांनो, किल्ल्याची टेहळणी करत असताना आम्हाला हा बुरुज दिसला। ह्या बुरुजाची जवळजवळ 90% हा ढासळलेला आहे आणि कालांतराने तो नामशेषही होईल। तर शत्रूला मारण्यासाठी जे हत्यार शस्त्र वापरले
त्यासाठी जो नळा असायचा तो आपण इथे बघू शकता. किल्ल्याच्या माथ्यावर आपल्याला 4 टाके बघायला मिळतात. पहिला टाका, दुसरा टाका, त्यानंतर त्या पुढचा जो तिसरा टाका आणि मग जो पुढे असेल त्याच्या पुढे येणारा हा 4था टाका. मी आता किल्ल्याच्या सर्वात वरच्या टोकावर आहे आणि किल्ल्याच्या त्या माथ्यावर एक तोफ होती. ती आता सध्या तिथे नाही आहे. ती आपल्याला आता तहसील कार्यालयात बघायला मिळते.